दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महायुतीमधील मित्र असलेल्या भाजपवरती गंभीर आरोप केलाय। एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी भाजप विरोधामध्ये रोष व्यक्त केला, ज्यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावरती आलाय। शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप सत्तारांनी केलाय। यावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आता आमचा तर मुडकंच तोडून टाकलं त्याचा तर हातपाय तोडला बिचाराचा। आमचा मुडका म्हणजे तुम्ही पाहिला असाल तर आमची जिल्हा परिषद गेली आणि 1 वर्षाची सत्ता होती। त्यानंतर तुम्ही पाहिलं महापालिकेमध्ये स्वर्गीय बाळासाहेबापासून सत्ता होती, ती संपली। आता राहिलं काय? अनेक छोट्या छोट्या जागेवर बी ते वैयक्तिक इंडिव्हिज्युअल भारतीय जनता पार्टीचे काही नेते, तुमचीच शिवसेना अशी तोडायचं काम सुरू आहे असं त्यांचं मत होतं। हा तर आमचीच बोलू लागलो ना मी, ते हातपाय बोलले तर त्यांचे हातपाय पहिले तोडले, आता आमचा मुडका तोडण्यामध्ये समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना, मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी। अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल।